Technology will not kill businesses, but businesses which use technology will probably kill those which do not. खूप महत्त्वाचं वाक्य आहे हे. बरेचसे बिझनेसेस नवीन तंत्रज्ञानामुळे मार्केटमधून बाहेर गेलेले आहेत. नवीन टेक्नॉलॉजी वापरता आली नाही आणि येणारं संकट त्यांना दिसलं नाही, त्यामुळे ते बाहेर गेले. परंतु खरंच ते टेक्नॉलॉजीमुळे गेले का? तर तसं नाही. दुसऱ्या कोणत्या तरी बिझनेसने ही टेक्नॉलॉजी ओळखली, वापरली आणि त्या दुसऱ्या बिझनेसने पहिल्या बिझनेसला मार्केटमधून बाहेर काढलेलं आहे. तंत्रज्ञान हे न्यूट्रल आहे, त्याला फिलिंग्ज नाही आहेत. ते कसं वापरायचं ते फक्त आपल्याला कळलं पाहिजे आणि त्यानुसारच आपण आपल्या बिझनेसमध्ये प्रगती केली पाहिजे. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. उबर किंवा ओला देखील तुम्ही वापरली असेल, उबर वापरली असेल. या कंपन्यांनी ट्रेडिशनल टॅक्सी बिझनेसला खूप मोठं चॅलेंज निर्माण केलं. कधीही आपल्याला वाटलं नव्हतं की टॅक्सी चालकांना देखील अशा एखाद्या संकटाला सामोरं जावं लागेल. आज सर्व टॅक्सी चालक रस्त्यावर उतरलेले आहेत, बंद करत आहेत हे सांगण्यासाठी की उबर ही सर्व्हिस किंवा ओला ही सर्व्हिस बंद करा. परंतु तसं होणं शक्य नाही आहे. आपलं जीवन या दोन कंपन्यांनी किंवा अशा इतर कंपन्यांनी ऑलरेडी बदलून टाकलेलं आहे. उबर ही जगातली सगळ्यात मोठी ट्रॅव्हल कंपनी आहे, ट्रान्सपोर्ट कंपनी आहे. सुमारे 400 शहरांमध्ये 5 लाखाहून अधिक त्यांच्या गाड्या धावत आहेत. एवढंच नव्हे तर दर महिन्याला 30% इतक्या स्पीडने उबर आपला बिझनेस वाढवत आहे. परंतु उबरकडे स्वतःची एकही कार नाही, हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. आणि तरी देखील सगळ्यात मोठी ट्रान्सपोर्टेशन कंपनी उबर बनली आहे. पण तुम्ही म्हणाल की मग उबरकडे स्वतःची टेक्नॉलॉजी आहे. मित्रांनो, मला तुम्हाला सांगायचं आहे की उबरकडे अगदी तेही नाही आहे. म्हणजे सर्वच टेक्नॉलॉजी उबरची स्वतःची आहे असं नाही. उबरचं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस ही कंपनी बघते. मॅप्स गुगल मॅप्स प्रोव्हाइड करते. कम्युनिकेशन जे आहे ते ट्विलो नावाची कंपनी हँडल करते. पेमेंट्स ब्रेंट्री नावाची कंपनी हँडल करते. ईमेल सेंडग्रिडद्वारे पाठवले जातात. आणि वर्कफ्लो मॅनेजमेंट किंवा डॉक्युमेंटेशन Box.net नावाची कंपनी सांभाळते आहे. तर सांगण्याचा मुद्दा हा आहे की उबरने या सर्व टेक्नॉलॉजीज मास्टर करण्याचा प्रयत्न केला नाही. त्या टेक्नॉलॉजी जर त्यांनी मास्टर करण्याचा प्रयत्न केला असता तर त्यांना खूप वर्ष लागली असती एवढी मोठी कंपनी बनण्यासाठी. परंतु त्यांनी हे फक्त 6 वर्षात अचीव केलेलं आहे. याचाच अर्थ टेक्नॉलॉजी ज्या आहेत त्या देणारे काही लोक मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्या टेक्नॉलॉजी वापरण्यासाठी त्यांच्याबरोबर कोलॅबरेशन करणं, त्यांच्याबरोबर सहयोग करणं आपल्याला जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे कुठल्याही तंत्रज्ञानाला, नवीन तंत्रज्ञानाला घाबरू नका. त्याचं फक्त ॲप्लिकेशन कसं आहे, आपण ते कशा प्रकारे वापरू शकतो हे बघा. आपण बघितलं की उबरने एक चांगलं टेक्नॉलॉजिकल डिस्रप्शन आणून एक ट्रेडिशनल टॅक्सी मॉडेल जे होतं ते बंद पाडलं किंवा त्याची इम्पॉर्टन्स कमी केली, त्याची महती कमी केली. परंतु आज जेव्हा अनेक टॅक्सी चालकांना उबर कंपनीने धोका निर्माण केलेला आहे, त्याला इंग्रजीमध्ये डिस्रप्शन असा शब्द आहे. एक चांगली चाललेली इंडस्ट्री एकदम 360 अंशांमध्ये बदलून टाकणं याला डिस्रप्शन असं म्हणतात. उबरने ते डिस्रप्शन केलेलं आहे. परंतु त्याच वेळेला उबरला देखील ही भीती आहे की भविष्यामध्ये एखादी नवी कंपनी एखादा नवा कॉन्सेप्ट घेऊन येईल आणि ते उबरला डिसरप्ट करतील किंवा उबरला मार्केटमधून काढून टाकतील. आणि त्याची तयारी म्हणूनच उबरने ही कार लॉन्च केलेली आहे. बघा, ही कार 2 महिन्यापूर्वी लॉन्च झाली. ही अजूनही मार्केट टेस्टिंग चालू आहे. ही प्रॉपर कमर्शियल लॉन्च अजूनही झालेली नाही आहे. परंतु ही स्वयंचलित कार आहे, ड्रायव्हरलेस कार आहे. या कारमध्ये ड्रायव्हरची आवश्यकता नाही. तर अशा प्रकारची ही कार पुढच्या 5 वर्षांमध्ये उबरच्या सर्व टॅक्सीज या स्वयंचलित असणार आहेत, ड्रायव्हरलेस असणार आहेत. म्हणजेच ज्या 5 लाख ड्रायव्हर्सना आत्ता उबरने जॉब दिलेला आहे, 5 वर्षानंतर कदाचित त्यांचा जॉब जाईल, ते जॉबलेस होतील. परंतु तंत्रज्ञान पुढे जाणारच आहे. जर उबरने हे केलं नाही तर आणखीन कोणती तरी नवी कंपनी हे करेल आणि उबरला मार्केटमधून काढून टाकेल. त्यामुळे भविष्याची तयारी करणं उबरला क्रमप्राप्त आहे आणि स्वयंचलित कारच्या माध्यमातून ते करत आहेत. मित्रांनो, ही केस स्टडी मी तुम्हाला सांगितली कारण आपल्याला यामध्ये दोन्ही पदर बघायला मिळतात. उबर ही कंपनी
भूतकाळातील कंपन्यांशी कशी वागली आणि भविष्यामध्ये कोणी आपल्याबरोबर असं वागू नये म्हणून ते काय करत आहेत, ही दोन्ही उदाहरणं आपल्याला एका कंपनीमध्ये बघायला मिळतात आणि म्हणूनच मी तुम्हाला हे एक्झाम्पल दिलं. मित्रांनो, नेटबीटच्या माध्यमातून विविध प्रकारची उपयोगी माहिती मराठीत आणण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो आणि त्यासाठी आम्ही व्हिडिओज बनवत असतो, लेख लिहित असतो आणि इतर ट्युटोरियल्स देखील बनवत असतो. यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही केलेलं हे काम तुम्हाला आवडत असेल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना या चॅनलबद्दल जरूर माहिती द्या. जय महाराष्ट्र. धन्यवाद.